लातूर जिल्ह्यातील शिवणखडी येथे 35 एकर क्षेत्रावर देशात व परदेशात मागणी असलेल्या UG-20 वाणाच्या टरबूजाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. आर्थिक संपन्न होण्यासाठी शेतकरी घेत आहेत UG-20 वाणाच्या टरबूजाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन. अहमदपूर तालुक्यातील शिवणखेड येथे प्रगतीशील शेतकरी विष्णुदास गुरमे यांनी आपल्या शेतात तब्बल 35 एकर क्षेत्रावर युनायटेड जेनेटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या UG-20 या वाणाच्या टरबूजाची लागवड केली आहे. भारतासह परदेशात या वाणाच्या टरबूजांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी UG-20 या टरबूजाच्या वाणाचे उत्पादन घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत. UG-20 या टरबूज वाणाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी युनायटेड जेनेटिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने शिवणखेड येथे प्रत्यक्ष पीक पाहणी व मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात टरबूज शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन, खतांचे नियोजन, उत्पादन वाढ व विक्री आणि निर्यात याबाबत कंपनीचे व्यवस्थापक गोवर्धन अगस्ती, शैलेश कारंडे, रुपेश राठोड, संतोष पाठक यांनी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना UG-20 वाणाच्या टरबूजाचे उत्पादन, विक्री, व्यवस्थापन या सर्व बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांना सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले. हे जे वाण आहे UG-20 नावाचं युनायटेड जेनेटिक्स या कंपनीचं आहे. ही कंपनी जपान आणि अमेरिकेतली आहे. स्वतःचं संशोधन असणारी कंपनी आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला जे गरज आहे अशा प्रकारचं हे वाण आहे. कारण या वाणात फळाची जी फळधारणा जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने, फ्रूट सेटिंग खूप चांगलं आहे आणि ह्याचा जो साईज आणि आकार आहे तो मार्केटला आवश्यक आहे 3 ते 5 किलोचा, तर तो साईज या वाणात मिळतोय. दुसरी गोष्ट काय आहे की याचा गर जो आहे तो घट्ट आहे, सालीला जाड असल्यामुळे हे दूरच्या कुठल्याही मार्केटला किंवा परदेशात सुद्धा हे फळ आपण पाठवू शकतो. विशेष करून परदेशात पाठवण्यासाठी याच व्हरायटीकडे शेतकरी बघतायत. नेमकं परदेशात पाठवण्यासाठी कुठल्या प्रकारची क्वालिटी लागते आणि कशा प्रकारची मागणी आहे परदेशात? परदेशात साधारण 3 ते 5 किलो वजनाचं फळ की ज्याची साल जाड आहे, कडक आहे आणि आतला गर सुद्धा कडक आहे, लाल आहे आणि गोड आहे. तर याला देश असू दे नाही तर परदेश असू दे, दोन्हीकडे चांगलीपैकी मागणी असते. त्यामुळे त्या पद्धतीची जर जात असेल तर त्याला निश्चितच हे फळ कुठल्याही मार्केटला सहजपणे विकले जाऊ शकतात. साधारणतः कंपनीच्या किती प्रकारच्या व्हरायटी आहेत? लोकांना किंवा जे उत्पादन घेतात त्यांच्यासाठी कंपनी कशा प्रकारचे त्यांना सहकार्य करते, मार्गदर्शन करते? ह्या कंपनीमध्ये मिरची, टोमॅटो, कांदा असे बरेच जे भाजीपाल्याचे पिकं आहेत ते आहेत. कलिंगडामध्ये अनेक जाती आहेत, खरबुजामध्ये सुद्धा या कंपनीकडे जाती आहेत. लेबरचा प्रॉब्लेम येणार नाही म्हणून टरबुजाकडे डायव्हर्ट झालो. तसं केळी, पपई आणि द्राक्षामध्ये आम्ही होतो त्यावेळेस लेबरचा प्रॉब्लेम नव्हता, पण आता लेबरचा प्रॉब्लेम आल्यामुळे आम्ही कलिंगाकडे डायव्हर्ट झालो. आणि लेबर लागत नाही आहे, फक्त शेतकरी आणि थोडीशी टेक्नॉलॉजीचा वापर केला तर ह्याच्यामध्ये टनेज चांगलं भेटू शकतं. त्या रेटमध्ये आम्हाला 40 ते 50 हजार रुपये नेट प्रॉफिट व्हायला लागले फक्त या युद्धामुळे. नाही तर तसा विचार केला तर आपल्याला एकरी 1.5 ते 2 लाख रुपये उरू शकतात. गेल्या वर्षी आम्ही सप्टेंबरमध्ये प्लॉट घेतला होता, आम्हाला एकरी 2 लाख रुपये प्रॉफिट झालं होतं, पण आजच्या डेटमध्ये आम्हाला 50,000 रुपयाच्या वरी प्रॉफिट होत. लागवडी खर्च जवळपास 40 ते 50,000 रुपये व्हायला लागला एकरी, आणि त्याच्यानंतर दुसरे एक 50,000 नेट प्रॉफिट व्हायला लागले. म्हणजे एकरी उत्पन्न लाख रुपयेच व्हायला लागले आपल्याला.